brought to you by Skill Fantasy. यहाँ है फेयर प्ले एश्योरेंस, क्विक गेम एक्सेस और इजी ट्रांजैक्शन, 100% सिक्योर्ड और इंस्टेंट वन क्लिक विड्रॉल्स। डाउनलोड करना तो बनता। गेले 4 ते 5 दिवस झाले तुम्ही पाहताय महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट आहे। गेले अनेक दिवस झाले जोरदार पाऊस येतोय, विजांसह हा पाऊस येतोय, सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस येतोय आणि आणखीन 4 ते 5 दिवस सुद्धा असंच या पावसाचं सावट महाराष्ट्रावर असणार आहे। अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच काय तर जोरदार पाऊस पुढचे काही दिवस महाराष्ट्रात होऊ शकतो। कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे, नेमका कुठे हा पाऊस बरसणार आहे, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट। ही सॅटेलाइट इमेज आहे तुमच्या सगळ्यांसमोर आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि आपल्याला इथे दिसेल की सध्या या बाजूला म्हणजेच हळूहळू विदर्भामध्ये जर आपण बघितलं ना, विदर्भाच्या बाजूने सगळा या दिशेला जे वातावरण होतं ते हळूहळू इकडे सरकतंय। म्हणजेच काय तर सध्या जास्त जो पाऊस आहे, जास्त पावसाचं सावट हे कोकणावर आहे। कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, हा सगळा जो खालचा भाग आहे कर्नाटक लगतचा, या सगळ्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र कर्नाटकच्या सीमेलगत सुद्धा तयार होत आहे। अर्थात त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। सध्या मी थोडक्यात तुम्हाला काय सांगणार आहे तर हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेला येऊ शकतं आणि त्याच्यामुळे जोरदार पाऊस महाराष्ट्रात बरसू शकतो। अर्थात त्याचं रूपांतर पुढे जाऊन चक्रीवादळात सुद्धा होऊ शकतं। हा वेगळा व्हिडिओ तुम्ही पहा। आपण अलर्ट जाणून घेऊयात पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे महाराष्ट्रात अलर्ट असणार आहेत। नेमकं हवामान विभागाने जे मॅप जारी केलेले आहेत त्यावरून नेमका काय इशारा दिलेला आहे, काय सांगितलेलं आहे। 18 तारखेचा अंदाज हा सगळा तुमच्या समोर आहे। इकडे जर तुम्ही बघितलं, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या सगळ्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे। जोरदार विजांसह त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्यासह या भागांमध्ये पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे। कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट, कोकणामध्ये जर आपण बघितलं तर सगळीकडे आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय। या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस असेल। विदर्भामध्ये सुद्धा सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट दिसतोय। एकूणच जर 18 तारखेचा अंदाज बघितला, अख्ख्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणार आहे। 18 तारखेला जो अंदाज दाखवण्यात आलेला आहे त्याप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। 19 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर इकडे बघा, हा 19 तारखेचा अंदाज आहे आणि आपल्याला इकडे काय दिसतंय तर या भागामध्ये नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे। जोरदार विजांसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस या भागांमध्ये येणार आहे। याचबरोबर कोकणातील सगळ्या भागांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भातील हा सगळा भाग, लातूर, सोलापूर, सांगली या सगळ्या पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस बरसू शकतो। हा अवकाळी पाऊस आहे, उन्हामध्ये पडणारा हा पाऊस आहे। त्याच्यामुळे वाढत्या तापमानामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो सोसाट्याच्या वाऱ्यासह येतो, मोठ्या धोक्यासह येतो असा अंदाज आहे आणि त्याच्यामुळे नाशिक असेल, बुलढाणा असेल, नांदेड असेल या भागांमध्ये या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेकांचे कांदे वाहून गेलेले आहेत, पिकांचं नुकसान झालेलं आहे, अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे। इकडे जर तुम्ही बघितलं, मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचं सावट असणार आहे। ओव्हरऑल जर आपण बघितलं तर 19 तारखेला सुद्धा सगळा महाराष्ट्र तुम्ही बघितला, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्राचा भाग, पश्चिम महाराष्ट्राचा भाग, मराठवाड्याचा भाग, विदर्भाचा भाग, सगळीकडे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर 19 तारखेला सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणारच आहे। 20 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 20 तारखेला सुद्धा हा जो पावसाचा जोर आहे आणखीन वाढत जाणार आहे आपल्याला दिसतोय। धाराशिव, सोलापूर, पुणे आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर सिंधुदुर्ग या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट दाखवण्यात आलेला आहे। जोरदार पाऊस पडणार आहे। विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया बरोबर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, सगळीकडे 20 तारखेला पाऊस पडतोय। म्हणजेच 20 तारखेनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढू शकतो असा अंदाज एकूणच आपल्याला इथे पाहायला मिळतोय। 21 तारखेचा जर तुम्ही अंदाज बघितला तर विदर्भातील हे काही जिल्हे आहेत, इथे आपल्याला थोडासा जर तुम्ही बघितलं तर पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळतोय। पण बाकीचे सगळे जिल्हे म्हणजेच कोकणामध्ये हा जो खालचा पट्टा आहे जर तुम्ही बघितलं तर इकडे ऑरेंज अलर्ट आहे। म्हणजे या भागांमध्ये जोरदार जो पाऊस आहे तो असणार आहे। कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल या भागांमध्ये आहे पाऊस। उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये आहे, पालघर, ठाणे, रायगड, पुणे या सगळ्या भागांमध्ये 21 तारखेला सुद्धा पाऊस असणार आहे। एकूणच तुम्ही जर बघितलं तर 22 तारखेला सुद्धा सिच्युएशन काही वेगळी नसणार आहे। 22 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती
आपल्याला पाहायला मिळते. अर्थात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला इथे ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय, म्हणजेच काय तर तिथे पावसाचा जोर थोडा ओसरलेला असणार आहे. पण ओव्हरऑल एकूण सगळी सिच्युएशन जर आपण बघितली तर पाऊस जो आहे तो महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणारच आहे असं आपल्याला दिसत आहे. म्हणजेच पुढच्या 3 ते 4 दिवसांचा हवामानाचा हा सगळा अंदाज होता आणि आपल्याला इथे काय दिसलं तर पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, मुंबई सुद्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस असणारच आहे, पावसाचं सावट असणारच आहे. तापमानात थोडीफार जी घसरण आहे ती होऊ शकते, तापमान कमी होऊ शकतो, ऊन कमी पाहायला मिळणार आहे आपल्याला. पण मे महिन्याच्या शेवटपर्यंत हे असं अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रावर असणारच आहे. अर्थात जे कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल मी तुम्हाला सांगितलं हे हळूहळू महाराष्ट्राच्या जवळ येऊन 23 तारखेनंतर महाराष्ट्रावर जोरदार पावसाचं सावट असू शकतं. पण ते आम्ही तुम्हाला नंतर सांगूच, ते अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊच. पण आत्ता तुम्हाला हे काही जे हवामानाचे अंदाज होते त्यावर कुठले प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता. तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.